गंमत अशी आहे की आता सगळं बदललंय, गावाकडे सुद्धा सगळं बदललंय. जी घरं होती ती आता नाहीये. कधीतरी तिथंच बनियनमध्ये बसून रस खात बसायचं, तो चोखून खायचा, ते करत बसायचं. ते जे छोटेसे आंबे असतात, हे असे खिशात एक 4-5 भरून जायचं बाहेर कुठेतरी रानावनात भटकायला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आंबा महोत्सव हा झी मराठीने नुकताच असा नवीन उपक्रम म्हणेल की जो प्रेक्षकांच्या भेटीस आणला आणि अशा निमित्त माझ्या सोबत आहेत आंब्यासारखे दोन गोड कलाकार. कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी छान आहे. काय सांगणार की असा एक आगळा वेगळा उपक्रम जेव्हा आपली वाहिनी करते आणि पहिल्यांदा टेलिव्हिजनवर असं काही घडणं तर किती छान वाटतंय. खरं तर छान वाटतं हे जर टेलिव्हिजनवर दिसणार असेल आणि अशा प्रकारचा एक महोत्सव क्रिएट केला जातोय. त्यात मे महिना आहे, सगळं जुळून येणं हे झी मराठीने शक्य केलंय आणि त्यात आम्ही असणं ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण आंबा किती आवडीचा आहे? हो डेफिनेटली, का आवडीचा नाही? ते सीझनल आहे फ्रूट आणि लहानपणापासूनची मेमरी आहे आपली आंब्याची. सो आंबा तेवढाच मिळतो, मग तो हापूसच कसा आवडतो ते तेवढं तोच कसा मिळेल खायला, त्याची खूप अशी काय म्हणतात त्याला उत्सुकता नाही म्हणणार मी. ते असं नाही का, असं असतं की नाही मला पाहिजे तो. असं आपल्या भावंडांमध्ये पण असं व्हायचं की नाही 2 मिळत आहेत 3 मिळत आहेत मला पाहिजे. कमीत कमी किती 2-3 तरी घेऊन गेली आहे अजून. आता त्या पेट्या येतील ना तेव्हाही ती घेऊन जाईल, ते याची खात्री आहे. म्हणजे कोकणातून यायला लागले. हो यायला तर लागले. पण कोकणाचा असल्यावर आंबा खूप जवळचाच असतो. सो गावच्या आठवणी किती ताज्या होतात, कारण आता तिथे जायला मिळत नाही. मे महिना असं नाही, आधी असं असायचं की तिथे जायचं, ते आंबे चोरून आणायचे, आपल्याकडे असतील तरीही आणायचे. ही आठवण लहानपणीच्या आठवणी तर खूपच स्ट्रॉंगली मनात रुतलेल्या आहेत कुठेतरी. आणि गंमत अशी आहे की आता सगळं बदललंय, गावाकडे सुद्धा सगळं बदललंय. जी घरं होती ती आता नाही आहेत. आता वेगळंच काहीतरी तिथे झालंय, रस्ते झालेत, तिथे हायवे झालेत मोठे. सो आता त्या सगळ्या आठवणी फक्त आठवणीच राहिल्या आहेत. पण त्या आठवणींमधला तो जो आंब्याचा भाग आहे तो कायमच खूप सॉफ्ट कॉर्नर ज्याला आपण म्हणतो तसा आहे. आणि आंबा हा तर खूप फेवरेट आहे. पण लहानपणी गावच्या आठवणी काय सांगणार आहे? मी गेले नाहीये माझ्या गावाला, पण मी माझ्या मामाच्या गावाला गेले केळशीला. सो ती गंमत तर आहेच. तिकडे आंबा, ते गाव फिरणं किंवा माझ्या आजोळचं मामाचं गाव फिरणं ही गंमत वेगळी होती कोकणातली. सो माझ्या गावाला मी तर कधी गेले नाही, कारण की तिकडे कोणी नव्हतं कर्नाटकला. सो ती तेवढीच मला आठवण आहे की लहानपणी गेले होते. नंतर मी फार गेले नाही. माझ्या मैत्रिणीच्या वगैरे गावाला गेले, पण असं स्वतःच्या गावी नाही गेले कधी. तू काय सांगशील? मी तर लहानपणी जायचो गावाला. आंबे पाडायला तर भरपूर मजा यायची. आंबे आणि खूप असायचे, आंबे खूप मिळायचे. सो कधीतरी तिथंच बनियनमध्ये बसून रस खात बसायचं, तो चोखून खायचा, ते करत बसायचं. किंवा कापून मिळायचा, काहीतरी आमरस व्हायचा. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे असल्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारे खाता यायचे. ते जे छोटेसे आंबे असतात, हे असे खिशात एक 4-5 भरून जायचं बाहेर कुठेतरी रानावनात भटकायला, आणि ते भटकता भटकता खायचे. मग परत यायचं, परत आल्यानंतर जेवायचं, मग ते आमरस असायचा. सो आंबा हा आपल्या घरामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. आणि त्याची मजा आणि त्याचा आस्वाद तो घेतलाच आहे भरपूर. पण आयुष्यात देखील आंब्यासारखा माणूस असल्यावरच आस्वाद येतो. तर मी दोघांनाही विचारेल, खऱ्या आयुष्यात कोण आहे आंब्यासारखं असं गोड? असं कसं सांगणार खऱ्या आयुष्यात कोण आहे आंब्यासारखं गोड? मीच आहे म्हणू शकेल. मी आंब्यासारखी गोडच आहे. असं कोणी सांगता नाही येणार. काय सांगू मी? असं बरीच लोक आहेत अगं आंब्यासारखी गोड माझ्या आयुष्यात. आणि मी ब्लेस्ड आहे की अशी माणसं आपल्या आयुष्यात नेहमी असायला पाहिजे. आणि या माणसाने आपण प्रगल्भ होतो. अशा लोकांबरोबर राहिल्याने आपण खूप अजून मोठे होतो, अजून काही गोष्टी शिकतो. अशी बरीच माणसं आहेत माझ्या आयुष्यात. मलाही असंच वाटतं की खूप माणसं आहेत आपल्या आयुष्यात जी आंब्यासारखी गोड आहेत. आम्हाला गोड प्रेक्षक मिळालेत एवढे, आणि जे आमच्यावर खूप प्रेम करतात. शेवटचं विचारेल, आता तुमच्या दोघांच्या नात्यात आम्हाला हा आंब्याचा गोडवा कधी पाहायला आणि कशा, आता तर दिसतोय पण आता अजून किती पाहायला मिळेल? अजून नाही, खूप पाहायला मिळेल. आणि आम्ही दोघं असेच आंबा कसा होता असा मस्त असा घट्ट गोड असतो, तसेच आम्ही दोघं आहोत एकमेकांची. तर ते अजून आमचं आंब्याचं काय मोहरण काय म्हणतात त्याला, असं कैरीचं कसं पिकून छान आंबा होता, तसं आमचं झालंय ना आता. सो अजून ते घट्ट होत चाललंय.
वा, आता तेच बघायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.